आणि त्याच्या आधीची 48,000 कोटीची तूट, म्हणजे 1,05,000 कोटी रुपये आणणार कुठलं? हे तुझ्यासाठी 2,000 कोटी ठेवले का? हे तुझ्यासाठी पण ठेवले, हे तुझ्यासाठी 3,000, हे तुझ्यासाठी 1,000. अरे ऐकते कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, हे बघ तुझ्याकडे ठेवले ऍडव्हान्स तुला देतो, कोणाला काय मिळत नाही. पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5 ते 10 कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतील. निधीच मिळाला नाही, कामं केलेली आहेत, लोकांच्या उधाऱ्या वाढल्या आहेत, बँकेचं लोन भरावं लागतंय, कुठं आणणार आहेत पैसे? सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करतायत. या महाराष्ट्राचा आर्थिक गाडा उद्ध्वस्त झालाय, चिखलात रुतलाय. अकार्यक्षम गोंधळलेल्या सरकारने महाराष्ट्राची आर्थिक पिळवणूक चालवली आहे. संपली आहे आर्थिक परिस्थिती. महाराष्ट्र एवढा आर्थिक डबघाईत, आर्थिक खाईत कधीच गेला नव्हता. सातवडग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाखाची वाढीव मदत मागणी आमदारांनी केली होती. काय शेतकरी, तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही सांगता, भाषणात सांगता कर्जमाफी करू, आणि सरळ सांगता आम्ही बोललोच नव्हतो. कोण उठतो तो म्हणतो हे आमचा बाप यांना जेवण देतो, आमचा बाप यांना कपडे देतो, कोण म्हणतोय भिकारी आहेत. अरे काय चालू नाही काय? या देशाचा आर्थिक कणा कोणाच्या हातात आहे? शेतकऱ्यांच्या हातात आहे. ऍग्रिकल्चर इकॉनॉमी इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी असं म्हटलं, स्वातंत्र्यापासून म्हटलं जात आहे. ते अजून काही गेलं नाही. आपली इंडस्ट्रियल इकॉनॉमी अग्रिकल्चर इकॉनॉमीच्या 10% नाही आहे. आपण मी आज इथे एक महत्वाची गोष्ट सांगतोय. इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे. सरकारचं दलाल. बिहारमध्ये अचानक इलेक्टोरल रोल रिफॉर्मचे हे सुरू केले. 2003 साली इलेक्टोरल रोल रिफॉर्म्स केले होते. बिहारच्या निवडणुका 3 महिन्यावर आहेत. आता गरज काय होती इलेक्टोरल रोल रिफॉर्म्सची? कुठल्याही परिस्थितीत बीजेपीला जिंकून द्यायचंय. काय करायचं? तर मत कापायला सुरुवात करा, मताची नाही ते टाकायला सुरुवात करा. आणि काम कोण करतं? इलेक्शन कमिशन. मी अत्यंत जबाबदारीने हे सांगतोय की इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी इलेक्शन कमिशनची कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन केली होती, संविधानिक अधिकार दिले होते, संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं, संपलं. महाराष्ट्रामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे. ही प्रभाग रचना त्या जिल्ह्यातले जे दादा मंत्री आहेत ते स्वतःच्या सोयीप्रमाणे करणार आहेत. कशाला घेता निवडणुका? नाटक. ही नाटक आहेत, नाटक. विरोधी पक्षाला तुम्ही असे हरवू शकत नाही, मग असे हरवा. त्यामुळे निवडणूक आयोग हे थोतांड आहे, थोतांड. निवडणूक आयोगाने आपला कणा हरवलेला आहे. मी स्वतः याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. आणि बिहारचं उदाहरण तर स्पष्ट आहे की पुढच्या निवडणुका या कुठल्याही स्वतंत्र निवडणुका नसतील, त्या केंद्रातलं सरकार आणि निवडणूक आयोग हे संयुक्त विद्यमाने लढून त्यांची युती झालेली.